नमस्कार फ्रेंड, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज बघा सुंदर आपण हा क्रंचीज बनवणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा क्रंचीज बनवण्यासाठी आपण हा पिंक कलरचा धागा पहिला वापरणार आहे। तर बघा एक गाठ बांधून घ्यायची पहिली। बघा या प्रकारे। त्यानंतर हा जो बो आहे त्यामध्ये त्याला जॉईन करून घ्यायचे। बघा या प्रकारे जॉईन करून घेऊ शकता ते तुम्ही, किंवा गाठ बांधून पण करू शकता ते, ठीक आहे। त्यानंतर बघा आपण हे जॉईन केल्यानंतर बघा 1 2 3 खांब तीन साखळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये डबल खांब करून घेणार आहे। बघा डबल खांबने आपल्याला पूर्ण हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। तर बघा आपला हा जो पहिला राऊंड आहे त्याच्यात आपण फक्त डबल खांब करणार आहे। डबल खांबने पूर्ण राऊंड हा कंप्लीट करून घ्यायचा आहे। ते बघा या प्रकारे आपण हे डबल खांब करून पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया। तर बघा या प्रकारे आपला हा पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची, त्यानंतर वरती 3 साखळ्या घ्यायच्यात। बघा 3 साखळ्या घेतल्या। आता आपल्या प्रत्येक एक डबल खांबवरती 2 डबल खांब करून घ्यायचे। बघा आपल्याला प्रत्येक एक डबल खांबवरती 2 डबल खांब या प्रकारे हा दुसरा राऊंड करायचा आहे। तुम्ही पाहिजे त्या कलरने बनवू शकता ते, पाहिजे तेवढं मोठं बारीक करू शकता ते। तर चला या प्रकारे आपण हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेऊ। प्रत्येक एक डबल खांबवरती 2 डबल खांब या प्रकारे हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेऊया। तर बघा या प्रकारे आपण हा दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर इथे स्लिप नॉट करून घ्यायची आणि वरती 3 साखळ्या घ्यायच्यात। बघा 2 आणि 3 साखळ्या घेतल्या। तिसऱ्या राऊंडला आपल्याला प्रत्येक एक खांबावरती 2 डबल खांब करून घ्यायचे। बघा तिसरा राऊंड पण सेम आपण दुसऱ्या राऊंड प्रमाणेच करणार आहेत। प्रत्येक एक खांबावरती 2 डबल खांब करून घेणार आहेत। या प्रकारे हा पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहेत।
तर चला हा राऊंड कंप्लीट करून घेऊया आपण. प्रत्येक एक डबल खांबवरती 2 डबल खांब या प्रकारे हा तिसरा राऊंड कंप्लीट करून घेऊ. तर बघा या प्रकारे हा तिसरा राऊंड पण कंप्लीट होत आलेला आहे. त्यानंतर लास्टला इथे जॉईन करून घ्यायचे. बघा या प्रकारे धागा कट करून घेणार आहे. बघा धागा असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा बॉर्डर बनवण्यासाठी हा रेड कलरचा धागा घेतलेला आहे. एक गाठ बांधून घ्यायची आहे. बघा या प्रकारे गाठ बांधून घेतल्यानंतर धागा जॉईन करून घ्यायचे. बघा त्यानंतर आपण नेहमी स्टिच करण्यासाठी पुढच्या साईडने सुई टाकून मग करत होतो. आता बघा रिवर्स करायचे. तर बघा मागच्या साईडला सुई टाकायची, धागा ओढून घ्यायचा. बघा या प्रकारे बघा या प्रकारे आपली सुंदर अशी बॉर्डर बनत जाईल. बघू शकता ते किती सुंदर दिसते डिझाईन. प्रत्येक एक खांबाच्या वरती रिवर्स स्टिच करायची आहे. बघा सुई मागच्या साईडच्या खांबामध्ये टाकायचे, पुढच्या साईडने धागा ओढून घ्यायचा आहे आणि सिंगल खांब करून घ्यायचे आहे. बघा या प्रकारे आपण हा पूर्ण राऊंड करून घेऊ. त्यानंतर लास्टला दाखवते मी तुम्हाला. तर बघा या प्रकारे आपण रिवर्स स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करत आलेलो आहे. बघा लास्टपर्यंत करून घ्यायचं आहे या प्रकारे. बघा त्यानंतर एक साखळी घ्यायची, धागा कट करून घेणार आहेत आपण. एक्स्ट्राचे धागे कट करून घ्यायचे. हा जो धागा आहे हा इथेच हाईड करून घ्यायचा. बघा या प्रकारे एक्स्ट्राचे तो कट करून घेणार आहे. तर बघा या प्रकारे किती सुंदर दिसते. बघा किती सुंदर दिसते. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.